सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। आचार्य बाळकृष्णन यांची शेतकरी भेट, आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांच्या निमंत्रणाने तेलकामठीतील फळबागांची पाहणी। आज दिनांक 7 मार्च 2024 रोजी योगगुरु रामदेव बाबा यांचे शिष्य आचार्य बाळकृष्णन यांच्या सोबत आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी तेलकामठी येथील शेतकरी हबीब मालधारी यांच्या शेतामध्ये भेट दिली। शेतकरी हबीब मालधारी यांनी मोठ्या कष्टाने आपल्या शेतात संत्र्यांच्या बागा पिकवल्या आहेत। त्याचाच फायदा त्यांना व इतर सर्व शेतकऱ्यांना व्हावा आणि 9 तारखेला उद्घाटन होणाऱ्या आशियातल्या सर्वात मोठ्या पतंजली फूड व हर्बल पार्क बद्दल शेतकऱ्यांना होणारा फायदा सांगण्यासाठी आचार्य बाळकृष्णन यांना आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी या शेताला भेटीसाठी पाचारण केले। या क्षेत्रात चांगल्या प्रतीचा संत्रा, मोसंबी व इतर फळ उत्पादन होत असून पतंजलीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्त फायदा कशा प्रकारे होऊ शकतो याविषयी आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी आचार्य बाळकृष्ण यांच्या सोबत चर्चा केली। या क्षणी उपस्थित शेतकरी बांधवांना आचार्य बाळकृष्णन यांनी पतंजली फूड पार्कचं महत्त्व पटवून दिलं आणि येत्या 9 तारखेला आवर्जून उपस्थित राहण्यासाठी त्यांना साथ घातली। या सोबत श्री अशोक घोटे, श्री प्रकाश टेकाडे, श्री मनोहर कुंभारे, जिल्हा कृषी अधीक्षक मनोहरे, डॉक्टर जयदेवजी, रामराव मोवाडे, यशपाल आर्याजी, मनोज जवजाळ, राकेश भाऊ मानकर, निखिल भाऊ मेश्राम, निकेश भाऊ उताणे, संदीप भाऊ मोहळ तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी चंदू मडावी, कळमेश्वर। सही मायने में पतंजलि के द्वारा उनके छोटे संतरे को अच्छा दाम निश्चित तौर पे पतंजलि के इस फूड पार्क के माध्यम से मिलने वाला है और खास करके समूचे विदर्भ का किसान, हमारा संतरा उत्पादक काश्तकार ये हर्षित है और स्वामी जी और आचार्य जी के इस पहल से हम निश्चित तौर पर मानते हैं कि किसानों के घर तक आर्थिक समृद्धि आने वाले दिनों में पतंजलि के द्वारा निश्चित तौर पे आएगी। जिस तरीके से योग क्रांति हुई उस तरीके से विदर्भ में किसानों के लिए समृद्धि की क्रांति लाने का काम कर रहे आचार्य जी को मैं यहाँ से फिर एक बार शुक्रिया अदा करता हूँ। बहुत आभार।